नमस्कार. मराठवाड्यातील पदवीधर मतदारसंघाचे पडघम आता वाजू लागलेत. निवडणूक लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात निवडणूक होईल असा अंदाजही वर्तवला जातो आहे. काही प्रसारमाध्यमांनी त्यासंबंधीची बातमी देखील प्रकाशित केलेली आहे. जसा तारीख जवळ आली येत आहे तसतसं या निवडणुकीमध्ये रंगत भरली जात आहे. अनेक लोक इच्छुक, अनेक लोक यात आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करतायत. कोणत्या पक्षाने तिकीट मागतायत तर कोणी लढणारच आहे हे नक्की आहे. बच्चू कडूकडून ढवळे लढणार आहेत, भाजपकडून कोड लढणार आहे हे नक्की नाही आहे. राष्ट्रवादीकडून नाव नक्की असलं तरी अनेकांच्या मनात इच्छा आहे की आपल्याला तिकीट उमेदवारी मिळावी. नरेंद्र काळेंना वाटतं, उल्हास उडानांना वाटतं. त्यासोबत इच्छा नसली तरीही निलेश राऊत यांचं नाव चर्चेत आहे. इच्छा नसली असं म्हटलं तरीही चांगलं काम करणाऱ्याला संधी मिळायला हवी म्हणून राऊतांना संधी मिळावी असं एका गटाला वाटतं. तर खरी रस्सीखेच उमेदवारीसाठीची भारतीय जनता पक्षामध्ये आहे. अजून एक म्हण प्रसिद्ध आपल्याकडे आहे, जगात जर्मनी, भारतात परभणी. म्हणजे परभणी काहीही करू शकते. तसं या निवडणुकीत देखील भारतीय जनता पार्टीच्या राजकारणामध्ये परभणीनं रंगत आणलेली आहे. परभणीमधील भाजपाचे एक नेते समीर गणेशराव दुधगावकर हे ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. आता समीर दुधगावकरांची इच्छा या निवडणुकीतल्या भाजपची उमेदवारी मिळवण्यामधली रंगत वाढवते आहे. आपण या निवडणुकीतले आकडे, या निवडणुकीची स्थिती, जिल्हानिहाय स्थिती यापूर्वीच अभ्यासलेली आहे. त्यामुळं भाजपला आता उमेदवार देताना मोठी कसरत करावी लागणार आहे. भाजप ही निवडणूक जिंकण्यासाठी लढणार आहे का, हा जो माझा प्रश्न आहे तो यावेळीही कायम आहे. भाजपला ही निवडणूक जिंकायची असेल तर भाजपला जिंकू शकणारा उमेदवारच द्यावा लागेल. पळणाऱ्या घोड्यावर भाजपला आपला ताकद लावावी लागणार आहे, तरच भाजप ही निवडणूक जिंकू शकेल. अन्यथा भाजपला मागच्या वेळेप्रमाणे पराभव स्वीकारावा लागणार आहे. मुद्दा क्रमांक 1 असा आहे की या निवडणुकीत भाजपनं जयसिंगराव गायकवाड, निंबाळकर, श्रीकांत जोशी आणि शिरीष बोराळकर अशी उमेदवार उभी केलेली आहेत. या सगळ्या उमेदवारांच्यामध्ये मागच्या वेळेसचे म्हणजे 2014चे उमेदवार शिरीष बोराळकर हे पहिल्याच फेरीमध्ये पराभूत झालेले होते. याआधी भाजपला या निवडणुकीमध्ये असा मानहानीकारक पराभव कधीही स्वीकारावा लागलेला नाही, हे येथे उल्लेखनीय आहे. त्यावेळेला नरेंद्र मोदी यांचा प्रभाव खूप मोठा होता 14च्या निवडणुकीमध्ये. त्यासोबत गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर एक मोठी सहानुभूती मराठवाड्याभरात निर्माण झालेली होती. मोदींचा प्रभाव आणि मुंडेंची सहानुभूती या दोन्हीचाही फायदा बोराळकर घेऊ शकले नव्हते आणि ते पहिल्याच फेरीत सतीश चव्हाणांच्याकडून पराभूत झाले होते. आता त्यावेळेला एवढी अनुकूल परिस्थिती असताना बोराळकर निवडून येऊ शकत नाहीत, तर ते आता येतील का असा प्रश्न भाजपच्या इच्छुकांच्या गोटामधून विचारला जातो आहे. यात प्रवीण घुगे यांचं नाव शिरीष बोराळकरांच्या सोबत आघाडीवर आहे. घुगेंना देखील उमेदवारी मिळू शकते असा दावा केला जातो आहे. त्यासोबत बसवराज मंगरुळे यांचं देखील नाव चर्चेमध्ये आलेलं आहे. बसवराज मंगरुळे स्वतः इच्छुक आहेत आणि लिंगायत समाजाला संधी द्यायची असेल तर मंगरुळेंना संधी दिली जावी असं म्हणणारा एक मोठा वर्ग आहे. त्यातच समीर दुधगावकरांनी आता यात उडी मारलेली आहे. आता समीर दुधगावकर हे काय आहेत हे समजून घेतलं पाहिजे. अनेकांच्या दृष्टीनं समीर दुधगावकर हे आयातीत उमेदवार वाटू शकतात, कारण दुधगावकरांचा प्रवेश हा नुकता मागच्या काळामध्ये झालेला आहे. गणेश दुधगावकर हे शिवसेनेचे खासदार होते, ते काँग्रेसमध्येही होते. पण गणेशराव दुधगावकर काँग्रेसमध्ये होते किंवा शिवसेनेत होते म्हणून समीर दुधगावकर शिवसेनेत आणि काँग्रेसमध्ये होते असा दावा करणं चुकीचं ठरेल. विदेशात शिकलेला एक स्वतंत्र वृत्तीचा तरुण समीर दुधगावकर यांची राजकीयदृष्ट्या पहिली कारकीर्द कुठे सुरू झाली असेल तर ती भाजपमध्ये झालेली आहे. त्यामुळं समीर दुधगावकरांचा पक्ष हा पहिला पक्ष म्हणून भाजप असाच आहे. वडील शिवसेनेत होते, वडील काँग्रेसमध्ये होते म्हणून समीर दुधगावकर देखील त्या पक्षाचे होते असा दावा करणं चुकीचं ठरेल. समीर दुधगावकरांचा पहिला पक्ष हा भारतीय जनता पक्ष हाच आहे. आता या पक्षात आल्यानंतर समीर दुधगावकरांना ही उमेदवारी मिळावी असं अपेक्षित आहे आणि ते यासाठी प्रयत्न करत आहेत. रावसाहेब दानवेंनी यासाठी सकारात्मक दाखवलेलं आहे. चंद्रकांत पाटीलही याबाबत सकारात्मक आहेत अशी माहिती आहे. आता मुळात
दुधगावकर किंवा तत्सम व्यक्तींना उमेदवारी का दिली जावी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर या निवडणुकीत एक गोष्ट लक्षात घेतली गेली पाहिजे की भाजपची जी वोट बँक आहे ती वोट बँक कायम आहे. जवळपास 42 ते 45 हजार ब्राह्मण मतदार पदवीधरच्या निवडणुकीमध्ये आहेत. त्यासोबत लाख सव्वा लाखाच्या जवळपास 1,15,000च्या आसपास OBC मतदान या निवडणुकीमध्ये आहे. असा विचार केला तर 1,15 अधिक 45 असं गणित घातल्यावर साधारणतः 1,60,000पर्यंत मतदान हे भाजपच्या नक्की असलेल्या वोट बँकेपैकीचं आहे. पण यामध्ये बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर फूट पडते. जातीची गणितं देखील महत्त्वाची ठरतात. ब्राह्मण उमेदवाराला OBC मतदार मतदान करेल का हा मोठा प्रश्न असतो. त्यातलीही OBCचे काही गट मतदान करतील का हाही मोठा प्रश्न असतो. त्यामुळं भारतीय जनता पक्षासमोर OBC किंवा मराठा असे 2 पर्याय उरतात. आता यातही 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की मराठा उमेदवार देताना समोर सतीश चव्हाण असतील याचा विचार करणं आवश्यक आहे. कारण सतीश चव्हाणांचा पक्ष राष्ट्रवादी आहे आणि राष्ट्रवादीकडून उभा असलेला मराठा कॅन्डिडेट आणि भाजपकडून उभा असलेला मराठा कॅन्डिडेट यामध्ये मराठे पण ठळकपणे अधोरेखित होतं ते राष्ट्रवादीच्या उमेदवारांचं, खास करून सतीश चव्हाणांचं. त्यामुळं मराठा मतदान हे सतीश चव्हाणांच्याकडे जाईल असे आडाखे राजकीय तज्ज्ञ बांधतात. अशावेळी भाजपची वोट बँक अधिक काही मराठा मतं जो व्यक्ती घेऊ शकेल अशालाच प्राधान्य भाजप देईल अशी ही शक्यता वर्तवली जाते आहे. समीर दुधगावकरांचे वडील गणेश दुधगावकर हे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य राहिलेले आहेत आणि त्यांचा प्रभाव मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळावर आहे. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या जेवढ्या काही शाखा औरंगाबादमध्ये आहेत तशा त्या परभणीमध्ये पण आहेत आणि त्यावरती दुधगावकरांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर आहे. हे एक. दुसरं, शिक्षण संस्थेमध्ये सतीश चव्हाणांच्या कार्यपद्धतीमुळे जी नाराज मंडळी आहेत त्यांना आपल्या समाजाचा योग्य पर्याय जर मिळाला तर ते सतीश चव्हाणांच्या ऐवजी आपल्या समाजाच्या पर्यायाकडे जाऊ शकतात आणि तो पर्याय म्हणून समीर दुधगावकर उपयुक्त ठरतील अशी ही अटकळ बांधली जाते आहे. एवढंच नाही तर काँग्रेस किंवा अन्य पक्षामध्ये जे काही मतदार असतील ज्यांना सतीश चव्हाणांचा विरोध आहे, सतीश चव्हाणांचं प्राबल्य नको आहे, अशी मंडळी सहकार्य करताना ते कोणाला करतील हाही मोठा प्रश्न आहे. जर लातूर उस्मानाबादचा विचार केला तर लिंगायत समाजाच्याकडं शैक्षणिक संस्थांचं मोठं जाळं आहे, तर अन्य जिल्ह्यामध्ये मराठा समाजाकडं शैक्षणिक संस्थांचं मोठं जाळं आहे. मराठा समाजातल्या शैक्षणिक संस्थांच्या जाळ्यामध्ये जर विचार केला तर तो वर्ग समीर दुधगावकरांच्याकडं येऊ शकतो. त्यामुळं समीर दुधगावकर हे एक चांगला पर्याय भाजपसाठी उमेदवार म्हणून ठरू शकतात. जर मराठा समाजालाच उमेदवारी द्यायची असेल तर समीर दुधगावकर हे देखील एक नाव आहे. OBCमध्ये उमेदवारी द्यायची असेल तर प्रवीण घुगे हे एक नाव आहे आणि OBCेतर किंवा मराठेतर असे उमेदवारी द्यायची असेल तर बसवराज मंगरुळे हे एक नाव आहे. आता या 3 नावांच्यामधून भाजपला विचार करताना त्यातही उच्च शिक्षित, अधिक चांगला असलेला, व्यापक कल्पना असलेला आणि या सगळ्या कल्पनांना प्रत्यक्षात उतरवू शकणारा उमेदवार भाजपला निवडावा लागेल. समीर दुधगावकरांच्या रूपानं विदेशात शिकून वेगवेगळ्या कल्पना आणू शकणारा, रोजगाराच्या भन्नाट कल्पना मांडणारा एक मराठा उमेदवार भाजपसाठी नक्कीच लाभदायक ठरणार आहे. पण भाजप ज्या नावांची चर्चा आता होते आहे किंवा नक्की मानलं जातं आहे त्यांच्यापेक्षा ही 3 नावं नक्कीच उजवी समजली जातील. आता आपण पुढच्या काळामध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि अन्य पक्षातील म्हणजे जसं बच्चू कडूंच्या संघटनेकडून सचिन ढवळे इच्छुक आहेत, तसं बसवराज मंगरुळे इच्छुक आहेत, प्रवीण घुगे इच्छुक आहेत आणि बाकी उमेदवार पण इच्छुक आहेत. तर या सगळ्यांच्या समीर दुधगावकरांच्या सहितच्या मुलाखती ॲनालायझरवर दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. या निवडणुकीची चर्चा यासाठी आपण करतो आहे की ही शहाण्या माणसांची निवडणूक आहे, शिकलेल्या माणसांची निवडणूक आहे. याच्यामध्ये अनेक गोष्टींची चर्चा व्हायला हवी, कारण शिकलेल्या माणसांचं मत हे अधिक महत्त्वाचं असतं, ते विचारांती केलेलं असतं. त्यामुळे या सगळ्या उमेदवारांशी एक व्यापक चर्चा देखील आपण घडवून आणणार आहोत आणि ती पदवीधर मतदारांच्यापर्यंत पोहोचावी. आपल्या त्या मतदारांना आपला जो उमेदवार असेल, आपला जो आमदार निवडायचा आहे तो काय आहे, कशा स्वरूपाचा आहे हे देखील समजावं असं अपेक्षित आहे. त्यामुळं या सगळ्याच उमेदवारांशी आपण चर्चा देखील करणार आहोत आणि याशिवाय या शर्यतीत अजून कोण कोण माणसं उतरतात याबाबत देखील आपण चर्चा करणार आहोत. तुर्तास
फक्त अनलायझरच सध्या याविषयीची चर्चा अधिक करत असल्यामुळं अनलायझरच का असा प्रश्न पडत असेल तर स्पष्ट सांगतो, प्रत्येक घडणाऱ्या घटनेची घडामोडीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवावी. जे सगळा मीडिया मेनस्ट्रीम मीडिया मांडत नाही ते आपल्यापर्यंत पोहोचवावं, हाच अनलायझरचा हेतू आहे आणि त्यासाठीच आपण हे प्रयोग करत असतो. त्यामुळं सातत्यानं पदवीधर निवडणुकीबाबतचे अपडेट्स, त्यातील माहिती आपण देत राहणार आहोत. आपण लवकरच या सगळ्या उमेदवारांशी देखील चर्चा करणार आहोत.